आपण माणूस आहोत आणि म्हणून आपल्याला भावभावना आहेत. जगातला एकमेव असा प्राणी जो परमात्म्यापर्यंत आपल्या भावभावनांच्या माध्यमातून पोहोचू शकतो. याच गोष्टीचं भान आपल्याला भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात येतं. नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि श्री भगवद्गीता अर्थ तर्क सार्थ मनोविचारच्या भागात मी तुमचं मनापासून स्वागत करते. या आधीच्या भागामध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे पहिला अध्याय हा अर्जुन विषाद योग आहे. अर्जुनाला जो विषाद झाला, दुःख झाले, वैषम्य वाटले, त्याचे सुरुवातीपासून वर्णन या भागात येते आणि अर्जुनाच्या विषादाचाही कसा योग होतो हे आपण ह्या भागात समजून घेणार आहोत. अन्यायाच्या विरुद्ध लढताना अगदी स्वजन जरी समोर असतील तरी कच न खाता स्वसामर्थ्य मनोबल कसे वाढवावे हेच या अध्यायात समजते. युद्ध हे फक्त दुसऱ्याबरोबरच असतं असं नाही, तर ते स्वतःशीही असतं. काय चूक, काय बरोबर, काय पाप, काय पुण्य, काय नीती, काय अनिती असे कितीतरी प्रश्न आपल्याला पडत असतात आणि स्वतःशीच एक झगडा चालू असतो. अनेकदा हे युद्ध विकारांबरोबर देखील असतं. काम, क्रोध, मोह, माया, अहंकार यांच्याशी आपलं युद्ध तर चालूच असतं. आपलं हे मन, शरीर हे एक प्रकारची युद्धभूमीच तर आहे. या युद्धात विजय मिळवायचा असेल तर विकारांवर विजय मिळवावा लागेल आणि ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. गीता आपल्याला हा विजय सहज करण्यासाठी मार्गदर्शक ठरते. अंध धृतराष्ट्राच्या युद्धभूमीवर काय घडले हे समजून घेण्याच्या लालसेपोटी संजयला दिव्य दृष्टी मिळाली आणि त्याच्या नजरेतून हे सर्व वर्णन आपल्यापर्यंत आलेलं आहे, अगदी जसच्या तसं. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद्गीता अथ प्रथमोऽध्यायः. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय केलेले आहे. प्रत्येक शब्द फार महत्वाचा आहे बरं का. धृतराष्ट्र फक्त युद्धभूमीवर काय चाललंय असा सहज प्रश्न विचारू शकले असते, पण ते म्हणतात धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. कौरव पांडवांचा पूर्वज कुरु होता. तो या भूमीचा क्षेत्राचा राजा होता आणि म्हणून ते क्षेत्र कुरुक्षेत्र. पण आज या क्षेत्रावर युद्ध होणार होते. आता किती विरोधाभास आहे बघा. जी युद्धभूमी आहे ते कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र कसं काय, पण धृतराष्ट्र म्हणतो धर्मक्षेत्र. मग असं धर्मक्षेत्र कसं काय की जी युद्धभूमी आहे असा प्रश्न आपल्यासारख्या सर्वसामान्यांना पडतो. या भूमीवर धर्मासाठी युद्ध झाले म्हणून ती धर्मभूमी. तिथे धर्म या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे. अहंकारी, लोभी, अन्यायी, उन्मत्त, अविचारी, कपटी अशा अधर्मी दुर्योधन, दुःशासन, शकुनी विरुद्धचा हा लढा आहे. धर्माचरण म्हणजे न्याय आचरण. श्रीकृष्ण धर्माच्या बाजूनी होते, कारण अर्जुनाच्या व्यक्तिगत दृष्टीने युद्ध हे त्याच्या समोर उभे राहिलेले कर्तव्य होते. युद्धाचा निर्णय हा मनमानी नव्हता, तर त्याच्यावर झालेल्या अन्यायामुळे परिस्थितीजन्य असा तो निर्णय होता. अगदी साध्या सोप्या भाषेत जर सांगायचं झालं, आजचं उदाहरण देऊन सांगायचं झालं तर दोन भावांची संपत्ती असते, वडिलोपार्जित संपत्ती असते. त्याची समान वाटणी त्यांच्या वडिलांनी केलेलीही असते. पण भाऊ काही कामानिमित्त बाहेर गावी काही वर्ष राहिला आणि परत आल्यानंतर त्याने जर आपला हिस्सा मागितला, पण भावाने जर एक दमडी देखील देणार नाही असा पवित्रा घेतला, तर तो भाऊ न्यायालयात दाद मागणार ना. आता त्याची मागणी जी आहे ती न्याय आहे,
त्याची संपत्ती विनासायास परत देणे हा धर्म होता. पण त्या संपत्तीवर हक्क नसताना त्यासाठी संघर्ष करणे किंबहुना भावाशीच लढाई सुरू करणे हा धर्म. त्यामुळे कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र आहे. जय नावाच्या इतिहासात या भूमीचा उल्लेख झाल्याने तो ऐतिहासिक देखील आहे आणि साक्षात परमवंदनीय अशा श्रीकृष्णाने या भूमीवर अर्जुनाला गीता उपदेश केला, म्हणून ती अध्यात्म भूमीही आहे. तर अशा या धर्मक्षेत्रावर माझी आणि पांडूची मुलं काय करत आहेत असा प्रश्न धृतराष्ट्र संजयला विचारतो आहे. संजय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् पश्यैतां पाण्डुपुत्राणां माचार्य महतीं च मुं व्यूढान् द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. संजयच्या नजरेतून धृतराष्ट्राबरोबरच आपणही हे सगळं युद्ध अनुभवणार आहेत. तर धृतराष्ट्राने जेव्हा संजयाला प्रश्न केला की माझी आणि पांडूची मुलं काय करतायत, तेव्हा संजय म्हणाले, त्यावेळी व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जाऊन असे म्हणाला, अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपद पुत्र धृष्टद्युम्नाने व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पहा. आता इथे दुर्योधन अतिशय चलाखी करतो बरं का. द्रोणाचार्य हे गुरु म्हणून सर्वश्रेष्ठ आणि त्यांचा शिष्य हा बुद्धिमान असणार. एवढा बुद्धिमान असूनही तो गुरुविरुद्ध लढतोय हे त्याने चाणाक्षपणे द्रोणाचार्यांच्या लक्षात आणून देऊन एक प्रकारे त्यांचा अहंकार डिवचला. एकतर द्रुपद हे द्रोणाचार्यांचे वैरी, त्यांचंही नाव घेतलं आणि दृष्टद्युम्न हा द्रोणाचार्यांचा शिष्य, तुमचाच शिष्य तुमच्या विरोधात लढण्यासाठी व्यूहरचना करतो आहे असं सांगून त्यांना द्रोणाचार्यांना युद्धासाठी एक प्रकारे त्याने चिथावणी दिली. आपलाच शिष्य आपल्या विरोधात उभा आहे हे कोणत्या मानी गुरुला आवडेल. पांडवांचे सैन्य कितीही प्रचंड असेल तरी दृष्टद्युम्न सारखा बुद्धिमान सेनापती त्यांना लाभल्यामुळे त्यांची ताकद अधिकच वाढली, हेही तो अधोरेखित करतो. आता द्रोणाचार्य युद्धभूमीवर होते, अर्थातच ते त्यांच्या कौरवांच्या बाजूनी होते, दुर्योधनाच्या बाजूनी उभे राहिलेले होते. पण तरीही एक असतं ना की माणसाचं मन काय योग्य काय अयोग्य ह्याचा सतत लेखाजोखा मांडत असतं आणि कधीतरी एखाद्या अशा क्षणी जे योग्य आहे त्याचा निर्णय घेण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्या शक्यता गृहीत धरून दुर्योधन म्हणजे दुर्योधनाचा मानसशास्त्राचा अभ्यास किती चांगला होता, तो किती बुद्धिमान होता हे पण लक्षात येतं की तो त्यांना एक प्रकारचं आपण म्हणतो ना की आगीत तेल घालणं किंवा संजयच्या नजरेतून धृतराष्ट्राबरोबरच आपणही हे सगळं युद्ध अनुभवणार आहेत. तर धृतराष्ट्र अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः दृष्टकेतुश्चैकितान् काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैबश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः अस्माकं तु विशिष्टाये तानि बोधद्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः
अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणास् सर्वे युद्धविशारदाः। या सैन्यात मोठी मोठी धनुष्य घेतलेले भीम, अर्जुन यासारखे शूरवीर पराक्रमी योद्धे, सात्यकी, विराट, महारथी द्रुपद, धृष्टकेतूचे चेकितान, बलवान काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, नरश्रेष्ठ शैब्य, पराक्रमी युधामन्यू, शक्तिमान उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5ही पुत्र हे सर्वच महारथी आहेत। हे ब्राह्मण श्रेष्ठ, आपल्यातील जे महत्वाचे आहेत ते जाणून घ्या। आपल्या माहितीसाठी आपल्या सैन्याचे जे सेनापती आहेत ते मी आपल्याला सांगतो। आपण म्हणजे द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, युद्धात विजयी होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा आणि इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत। ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत। हे असं सगळं द्रोणाचार्यांना दुर्योधन सांगतो आहे। युद्ध कोणालाच नको असतं, पण कधी कधी परिस्थिती अशी उभी राहते आणि मग युद्ध जेव्हा लढलं जातं तेव्हा अर्थातच ते 2 बाजूंमध्ये लढलं जातं आणि मग कौरवांच्या बाजूनी जे सैनिक लढायला उभे होते, खरं तर हे जे सैनिक असतात त्यांच्या निष्ठा ज्या आहेत त्या ज्याच्याशी आहेत, त्या क्षणी दुर्योधन हा राजा होता आणि तिथल्या लोकांच्या ज्या सैनिकांच्या ज्या निष्ठा आहेत त्या दुर्योधनाशी होत्या आणि म्हणून ते सगळं सैनिक दुर्योधनाच्या बाजूने होतं। युद्ध ते स्वतःसाठी व्यक्तिगत तर त्यांचं त्याच्यामध्ये काहीच नव्हतं, पण आपल्या राजाप्रतीची जी निष्ठा आहे त्या निष्ठेसाठी म्हणून हे सगळं सैनिक, म्हणून दुर्योधन म्हणतो की माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत। याची खात्री दुर्योधनाला आहे। पण कसं असतं ना, चुकीच्या कारणासाठी जर तुम्ही ते युद्ध लढताय तरी मनात सतत ही शंका असते, कुठेतरी एक तो जो भाव असतो की मी काही चुकीचं करत नाहीये ना, पण तो स्वतःचं समाधान करून घेतोय की माझ्यासाठी जीवावर उदार झालेले अनेक योद्धे माझ्या बरोबर आहेत, म्हणजे मी योग्य आहे। ही स्वतःच्या मनाची घातलेली समजूत आहे। तो सतत स्वतःला पण समजावतो आहे आणि द्रोणाचार्यांना पण हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं। भीष्म पितामहांनी रक्षण केलेले आपले ते सैन्य सर्व दृष्टीने अजिंक्य आहे, तर भीमाने रक्षण केलेले यांचे म्हणजे पांडवांचे हे सैन्य जिंकायला सोपे आहे असं दुर्योधन म्हणतोय। बघा तुम्ही, इथे दुर्योधनाने मध्यभागी भीमाला पाहिलं। आता भीम तर महापराक्रमी आहे, पण तरीही तो असं म्हणतो की भीमाने रक्षण केलेले हे सैन्य जिंकायला सोपे आहे। असं तो का म्हणत असेल बरं? त्याला कारण म्हणजे भीम महापराक्रमी तर आहे, पण तो भोळा आहे, विवेक विचारी नाहीये हे दुर्योधनाला पक्क ठाऊक आहे। फक्त ताकद असून चालत नाही, तर सारासार विवेक बुद्धीही हवी। योग्य वेळी योग्य त्या पद्धतीने आपली ताकद वापरता आली पाहिजे। ताकदीचा गैरवापरही होता कामा नये आणि ही ताकद सारासार विवेक बुद्धी दोन्ही गोष्टी हातात हात घालूनच आल्या पाहिजे। आणि म्हणूनच भीम नेतृत्व करत असणाऱ्या युद्धात आपण विजयी होऊ हा अहंकार दुर्योधनाला होता, पण साक्षात श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करत आहेत हे मात्र तो विसरला। दुर्योधनाने फक्त सुरुवात बघून शेवट ठरवला। भीमाला पाहिलं, भीमाची वृत्ती त्याला माहिती होती, भीमाचा स्वभाव त्याला माहिती होता आणि त्याच्यामुळे भीमाच्या त्या स्वभावामुळे, त्याच्या वृत्तीमुळे
दुर्योधनाला एक प्रकारचा अहंकार झाला, कारण त्याने फक्त सुरुवात पाहिलेली होती. पण दुर्योधन हा सुद्धा माणूसच. माणसाने कितीही काहीही ठरवलं तरी शेवट तो नाही ठरवू शकत. आपल्याला जसं हवं आहे तसंच घडतं असं नाही, किंबहुना विपरीत गोष्टी जास्त घडत असतात. त्यामुळे माणसाने समोर जी परिस्थिती येईल त्याच्याशी 2 हात करण्याची तयारी ठेवली पाहिजे. आत्ता माझ्या समोर हे जे चित्र दिसतं आहे, माझा जो वर्तमान आहे, त्याच्यानुसार मी भविष्याबाबतीतले आडाखे बांधता कामा नयेत. खूप जास्त आपलं जे आयुष्य असतं ते न कळणारं, न समजणारं असं असतं. आणि म्हणूनच अशी जेव्हा आपण आडाखे बांधतो, चुकीच्या गोष्टी करतो आणि मग पुढे जाऊन आपल्याला लक्षात येतं की अरे आपण ह्या गोष्टी चुकीच्या केल्या, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. काही वेळेस असं असतं की आपल्याला संभ्रमावस्था असते की आत्ता मला असं वाटतंय, पुढे काय होईल ह्याची शाश्वती नाही. हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा मग संभ्रमावस्था येते, काय करावं ते समजत नाही. आणि अशी संभ्रमावस्था येईल तेव्हा परमात्माच आपल्याला मार्ग दाखवत असतो. युद्धात समोरच्याला कमी लेखू नये हेही दुर्योधन विसरला आणि अशा गोष्टींमुळे अहंकार वाढतो. आता आपल्यासाठी आपलं जगणं सुद्धा युद्धजन्य आहे आणि त्याच्यामुळे कधीही परिस्थितीला खूप ग्रँटेड घेता कामा नये. जे दुर्योधनाने धरलं, परिस्थिती आपल्या हातात आहे, हाताबाहेर गेलेली नाहीये, हे त्याने गृहीत धरणं, हे जे गृहीत धरणं असतं ना ते खूप घातक असतं. आणि त्याच्यामुळे कधीही परिस्थितीला, तरी कुणालाही, माणसाला परिस्थितीला गृहीत धरू नये, त्यामुळे अहंकार वाढतो. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. दुर्योधन म्हणतोय की म्हणून जिंकणार तर आपण आहोत, कारण भीम यांचं प्रतिनिधित्व करतोय, पण म्हणून सर्व व्यूहांच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निसंदेह भीष्म पितामहांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे. पितामह भीष्म जे स्वतः एक पराक्रमी योद्धा होते, त्यांचं रक्षण करावं असं दुर्योधन का म्हणाला असेल? भीष्म स्वतःचं रक्षण करू शकत नाहीत का? ते युद्धात आहेत, ते स्वतः पराक्रमी योद्धा आहेत. मग दुर्योधन अशा विशिष्ट सूचना का देतोय की भीष्म पितामहांचे सर्व बाजूनी तुम्ही रक्षण करावे? दुर्योधन हा अहंकार आणि लालसेचं प्रतीक आहे, तर भीष्म आहेत आपण जिंकणार हा भ्रम भीष्मांमुळे त्यांना झाला आणि त्यामुळे भीष्म हे भ्रमाचं प्रतीक आहे. अहंकारी माणसाचा विजेता असण्याचा अहंकार आणि आपण जिंकणारच हा त्याचा भ्रम, आणि हा जो भ्रम असतो हा तो स्वतः जीवित ठेवत असतो. आणि त्यामुळेच हा भ्रम म्हणजे भीष्म पितामहांना जीवित ठेवण्यासाठी दुर्योधन असं म्हणतो की सर्व बाजूंनी आपल्या सैनिकाने भीष्म पितामहांचंच रक्षण करायचं आहे. कदाचित भीष्म पितामह आपल्या बाजूने आहेत आणि त्याचा पांडवांवर दबाव असणार आहे, हेही दुर्योधनाने समजून घेतलेलं असणार. तो दबाव कायम ठेवण्यासाठीही त्याने भीष्म यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं. काही माणसं अशी असतात जे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी वडीलधाऱ्यांना आदर देतात. मनात असतो की नाही माहिती नाही, पण स्वार्थ आहे. अशाच लोकांचं दुर्योधन प्रतिनिधित्व करत होता. अजून एक गोष्ट इथे अधोरेखित होते. माणूस म्हटलं की गुणदोष हे आलेच, भावभावना आल्या. माणसाचं आयुष्य म्हणजे बुद्धिबळासारख्या काळ्या पांढऱ्या चौकोनांचा पट आहे. हे काळे पांढरे चौकोन म्हणजे आपले गुणदोष आहेत. या गुणदोषांच्या माध्यमातूनच माणूस आपला मार्गक्रमण करत असतो. कधी सरळ चालणारा विवेकाचा हत्तीवर चढ ठरतो, तर कधी कपटीपणाची तिरकी चाल वरचढ ठरते. आपल्यासाठी गुण असणारी गोष्ट दुसऱ्यासाठी दोषही ठरू शकते. भीष्म हे स्वतः सर्वांसाठी महनीय होते, तरीही युद्धात ते दुर्योधनाच्या बाजूने होते. वय
आणि विवेक यांचं प्रमाणही कधी व्यस्त असू शकतं. तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्धः पितामहः सिंहनादौ विनद्योच्चैः शंखं दद्मौ प्रतापवान्. कौरवातील वृद्ध महापराक्रमी पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतःकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजवला. अर्थातच भीष्म सुखावले असणार. दुर्योधनाने जेव्हा त्यांना फक्त सुरक्षित करण्यासाठी काही व्यूहरचना केली किंवा सैनिकांना तसे आदेश दिले तेव्हा भीष्मांना अर्थातच चांगलं वाटलं असणार. घरातल्या मोठ्या माणसाला योग्य तो आदर सत्कार केला की तो सुखावतोच. त्या मिळणाऱ्या आदर प्रेमामुळे आपल्या माणसाच्या दोषांवर पांघरून घालण्याकडे त्याचा कल वाढतो हे भीष्मांकडे पाहून लक्षात येतच. त्या युद्ध परिस्थितीमध्ये भीष्मांनी युद्ध होऊ नये म्हणून प्रयत्न केले पाहिजे, पण ज्या घटना म्हणजे युद्धांची नांदी होती त्या घटना घडू नयेत यासाठी त्यांनी काहीही प्रयत्न केले नाहीत. जसं द्यूत खेळणं आणि त्यात द्रौपदीला पणाला लावणं, द्रौपदीचा अपमान होणं, ह्या सगळ्या गोष्टी भीष्म टाळू शकले असते. पण त्यांनी या घटना त्यांनी टाळल्या नाहीत. धृतराष्ट्र तर अंधच होता, पण भीष्मासारखी वडीलधारी मंडळी सुद्धा घरातल्या मुलांच्या अनैतिक वागण्याकडे डोळेझाक करते तेव्हा महाभारत हे ठरलेलंच असतं. ततः शंखाश्च भैर्यश्च प्रणवानक गोमुखाः सहसैवाभ्यहन्नन्तः सशब्दस्तुमुलोऽभवत्. ततः श्वेतैर्हैर्युक्ते महती स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवाश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः. पाञ्चजन्य ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दद्मौ महाशंखं भीमकर्मावृकोदरः. अनन्तविजयं राजा कुन्तिपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ काश्यश्च परमेश्वास् शिखण्डी च महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुः शंखान् दद्मुः पृथक् पृथक्. सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्. त्यानंतर शंख, नगारे, ढोल, मृदुंग, शिंगे इत्यादी रणवाद्ये एकदम वाजू लागले आणि त्यांचा आवाज प्रचंड झाला. माणसाच्या आयुष्यात कलेला खूप अनन्यसाधारण महत्व आहे. श्री गणपतीला 64 कलांचा अधिपती मानलं गेलं आहे. वादन, गायन, नृत्य आणि अनेक कलांच्या माध्यमातून भावनांची किंवा अभिव्यक्ती होत असते. तसंच कलेच्या माध्यमातून भावना अधिक तीव्र व्हायलाही मदत होते. जसं उदाहरण द्यायचं झालं तर देशभक्तीपर गाणं ऐकलं की भावना अधिक उद्दीपित होतात. देशप्रेम असतंच की, पण त्या गाण्यामुळे त्या क्षणी ते अधिक जाणवतं, उफाळून येतं. श्रवणाच्या माध्यमातून भावना अधिक तीव्र होतात आणि म्हणूनच युद्धाच्या ठिकाणीही रणवाद्ये वाजू लागली की रक्त सळसळणारच. यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि पांडवांनी अर्थात पांडुपुत्र अर्जुनानेही दिव्य शंख वाजवले. श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा
तर अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि अचाट अविश्वसनीय कृत्य करणाऱ्या भीमाने पौंड्र नावाचा मोठा शंख फुंकला. इथे प्रत्येकाचा शंख वैशिष्ट्यपूर्ण आहे. ज्याच्या केवळ ध्वनीने पंचेंद्रियावरही विजय मिळवता येईल असा श्रीकृष्णांचा पांचजन्य. ज्याच्या खुद्द श्रीकृष्णाची कृपा आहे ज्याच्यावर, अशा अर्जुनाचा देवदत्त, कारण देवाचा आशीर्वाद तर त्याला आहेच, आणि भीमाचा पौंड्र नावाचा शंख त्यांनी वाजवला. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजवले. श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा काशीराज, महारथी, शिखंडी, दृष्टद्युम्न, राजा विराट, अजिंक्य सात्यकी, राजा द्रुपद, द्रौपदीचे पाचही पुत्र, अजानबाहू सुभद्रा पुत्र, अभिमन्यू या सर्वांनी हे राजा सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजवले आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकत कौरवांची छाती दडपून टाकली. हे सगळं संजय सांगतो आहे धृतराष्ट्राला. आता इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की संजय अंधदृष्ट धृतराष्ट्राला हे सांगतोय. संजय इतक्या तटस्थपणे वर्णन करतो आहे की तिथे घडणाऱ्या भावावस्थांचेही तो वर्णन करतो, जसं की छाती दडपून टाकली. आता इतक्या लांब बसून संजयला हे कसं काय लक्षात आलं की कौरवांची भीतीने छाती दडपून गेलेली आहे, पण ही जी भावावस्था आहे कौरवांची, ही सुद्धा इतक्या तटस्थपणे संजय त्याचे वर्णन करतो आहे. हे करताना कौरव ही धृतराष्ट्राची मुलं आहेत आणि धृतराष्ट्र हा राजा आहे, हे तो विसरलाय का? तर तो विसरला नाही, पण ज्या तटस्थ भावाने सांगितले पाहिजे तो तटस्थ भाव त्याच्यात आहे आणि तरीही परिणामकारकपणे ते दृश्य तो धृतराष्ट्राला दाखवतो आहे. तसं पाहिलं तर तो कौरवांचा सेवक होता. सांगताना तो कौरवांची बाजू अधिक उठावदार करून सांगू शकला असता, पण तो तसं करत नाही. आणि ती दिव्य दृष्टी संजयला मिळणं कसं योग्य होतं हे अधोरेखित होतं. अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर क्रिकेटची कॉमेंट्री करताना कॉमेंटेटर तिथे जे घडत आहे ते आपल्याला सांगत असतो. अगदी आपल्या देशाचा खेळाडू जरी असेल तर तो आउट झाला तर तो आउट झाला असं सांगतो. अगदी खेळाडू अस्वस्थ वाटतोय की मग आनंदी वाटतोय वगैरे भावावस्थांचं वर्णनही तो करतो. आपल्या देशाच्या खेळाडूंचं जसं तो वर्णन करतो तसं दुसऱ्या देशाच्या खेळाडूंचंही तो ते वर्णन करत असतो. आणि तो इतकं ते वर्णन करतो की प्रत्यक्ष मॅच आपण बघतोय की काय असा आपल्याला भास होतो. मानवी मनाची ताकद एवढी प्रचंड आहे की त्याच्या कल्पनेनेही तो अनेक गोष्टी बघू शकतो. जसं अगदी जवळच्या कोणाचं तरी लग्न आहे, भाचीचं आहे असं समजूयात, पण आपण बाहेर देशामध्ये आहोत आणि आपल्याला लग्नाला येता येत नाहीये. आता भाचीचं लग्न आहे, अर्थातच आपला जीव इथे अडकलेला असतो. लग्नाला यायची इच्छा असते, पण काही कारणांमुळे, अपरिहार्य अशा कारणांमुळे आपण लग्नाला येऊ शकत नाहीत. त्यावेळी आपण काय करतो तर आपण कल्पना करतो की आता सीमांत पूजन चालू झालं असेल, आता सप्तपदी चालू झाली असेल आणि माझी भाची काय सुंदर दिसत असेल, तिचं चित्र आपण डोळ्यासमोर आणतो. तेव्हा फक्त कल्पनेनेही ते चित्र आपण पाहू शकतो. इतक्या दूर असूनही भाचीची, भावांची मनोवस्था आपण समजून घेतो. आपणही इथे ती अवस्था समजून घेतल्यामुळे हळवे होतो, आनंदी होतो. तसंच काहीच हे आहे. आता मी क्रिकेट कॉमेंटेटरचं उदाहरण दिलं. आता तरी आपण टीव्हीवरती मॅचेस पाहू शकतो, पण पूर्वी एक काळ असा होता की मॅच पाहता यायची नाही. दूरदर्शन फार कमी लोकांकडे टीव्ही असायचा, तेव्हा ट्रान्झिस्टरवरती ती मॅच पाहिली जायची. पण आता जितक्या उत्सुकतेने ती मॅच पाहतो, ती मॅच आपल्यापर्यंत पोहोचते, तितक्याच उत्सुकतेने तेव्हाही ती मॅच आपल्यापर्यंत पोहोचायची आणि त्याचा आनंद आपल्याला मिळायचा. थोडक्यात काय तर इतक्या लांब असूनही कल्पना करून आपण ते दृश्य पाहू शकतो, जे अंध धृतराष्ट्र पाहत होता संजयच्या माध्यमातून.
आता इथे तर संजय सारखा अगदी दूरवरची नजर असणारा तटस्थ आणि प्रतिभावान असा कॉमेंटेटर होता, त्यामुळे ते दृश्य अंध धृतराष्ट्रापर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचत होते. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः. धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धिर्युद्धे प्रियचिकीर्षवः. पुढे संजय सांगतोय की महाराज, त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या पांडवाने अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून शस्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून ऋषिकेश श्रीकृष्णांना असे म्हटले, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा कर. मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रू पक्षाकडील योद्ध्यांना तोपर्यंत नीट पाहून घेईन की मला कोणाकोणाची युद्ध करायचे आहे ते समजून घेऊन मला या युद्धात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे हे मी जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत तिथे माझा रथ उभा कर. दुष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात हित करू इच्छिणारे जे जे हे राजे या सैन्यात आले आहेत त्या त्या योद्ध्यांना मला पाहू दे. आता बघा, युद्धभूमीवर उभे राहून अजूनही अर्जुनाला ही सगळी जी परिस्थिती उभी राहिली आहे त्या मनात कुठेतरी त्याबद्दल चलबिचल आहे. आपल्या आयुष्यात सुद्धा असे अनेक प्रसंग येतात की आपले आपले वाटणारे लोक आपल्या विरोधात उभे राहतात. तेव्हा आपल्या विरोधात उभे राहणाऱ्या लोकांच्या ताकदीचा आपण अंदाज तर घेतोच, पण ते आपल्या का विरोधात गेले याचाही सांगोपांग विचार करतो. आपल्या विरोधात कोणी जाणारच नाही असा विश्वास बाळगणं देखील चुकीचं आहे. पण मग म्हणून आपल्या सगळ्या माणसांकडे आपण संशयाने बघायचं का? तर अजिबात नाही. जी माणसं आपली आहेत सर्वार्थाने ती विरोधात जाणार नाहीत आणि ती गेली, ती आपल्या विरोधात जर गेली तर ती आपली माणसं नाही. आपण माणूस म्हणून जन्माला आलो आणि येताना नाती घेऊन आलो. आपल्या माणसांशी आपले संबंध चांगले असतील तर आपले आयुष्य सुखावह होते. पण आपलीच माणसं आपल्या विरोधात आहेत हे दुःख खूप मोठं आहे. स्वतःवरही प्रश्न निर्माण करायला लावणार हे दुःख आयुष्यभर एक ओझं बनून राहतं. या भावना वेगाने अर्जुन खूप दुःखी झाला. त्याला विषाद वाटला. माझ्याच बाबतीत का हा प्रश्न जवळपास प्रत्येक माणसाला कधी ना कधी पडतो तसा तो अर्जुनालाही पडला. आणि या प्रश्नाचं ओझं इतकं असतं की या ओझ्याखाली माणसाची छाती दडपून जाते. वेड्यासारखी भ्रमिष्ठासारखी अवस्था होते की माझ्याच बाबतीत का. पण या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी तिथे श्रीकृष्ण होता. आपणही आपल्या आयुष्यात श्रीकृष्ण शोधायचा. मी सांगितलं, श्रीकृष्ण ही फक्त व्यक्ती नाही, ती वृत्ती आहे. फक्त माझ्याच बाबतीत का या प्रश्नाचं जे टोक आहे ते आपल्यापर्यंत आपण पोहोचू द्यायचं नाही, टोचू द्यायचं नाही आणि स्थितप्रज्ञ व्हायला शिकायचं. परिस्थिती शिकवत असते माणसाला असं आपण म्हणतो, पण कधी कधी परिस्थिती इतकी हाताबाहेर जाते की माणूस हताश होतो, हतबल होतो. पण तो जो आहे ना त्याने आपल्यासाठी अजून काहीतरी चांगलं निवडून ठेवलेलं असतं.
त्याची आपण वाट पाहायची, फक्त एक करायचं, त्याच्यावर मनोभावे विश्वास ठेवायचा. एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषाञ्च महीक्षितान् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिति. संजय म्हणाले, धृतराष्ट्र महाराज, अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भीष्म, द्रोणाचार्य व इतर सर्व राजांच्या समोर तो उत्तम रथ उभा करून म्हटले, हे पार्था अर्थात पृथापुत्र अर्जुना, युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पहा, नीट पहा. अर्जुन सांगतो आणि श्रीकृष्ण ऐकतात. असं कसं काय बरं, असं आपल्याला वाटतं. श्रीकृष्णाने अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं तरी श्रीकृष्ण म्हणजे परमेश्वर, अर्जुनासाठी तो सखा असला तरी श्रीकृष्ण हा गुरु आहे, अर्जुनाचा सखाही आहे, गुरु सखा आहे. आणि असं असतानाही अर्जुनाने सांगितलं की मला बघायचंय, आणि त्याच्या सांगण्यानुसार लगेच श्रीकृष्णांनी कसं काय ऐकलं बरं, असं आपल्याला वाटतं. पण सर्वार्थाने मोठा असण्याचा हा एक खूप मोठा गुणधर्म आहे. मी मोठा आहे आणि म्हणून मी जे म्हणतोय तेच योग्य आहे असं न करता योग्य अयोग्यतेचे भान हे त्याला यावं म्हणून श्रीकृष्ण तो म्हणतो तसं सैन्याच्या मध्यभागी त्याला घेऊन आले आणि म्हणाले, युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पहा. श्रीकृष्ण असंही म्हणू शकले असते की मी सांगतोय ना, खूप मोठ्या प्रमाणात सैन्य जमवलं आहे. मोठी माणसं असं करतात की मला वाटतंय ना, मी एवढे पावसाळे पाहिलेले आहेत, मला माहितीये, मला कळत नाही का. पण आपलं मूल एखादा निर्णय घेते किंवा आपलं मूल जेव्हा एखादी गोष्ट करू पाहते तेव्हा त्याला ते करू द्या, धडपडू द्या, त्याचा निर्णय त्याला घेऊ द्या. चुकल्यानंतर मी आहे पाठीशी म्हणणं वेगळं, मी तुझ्या बरोबर आहे हे त्याला सांगा. पण म्हणून त्याला काहीच न करू देता मी म्हणतोय, मला सगळं कळतंय आणि मी म्हणतोय तसं तू केलं पाहिजेस, असं श्रीकृष्णांनी नाही केलं. श्रीकृष्ण असं म्हणू शकले असते, पण काही अनुभव हे स्वतःच घ्यावे लागतात हे त्यांना चांगलं ठाऊक होतं. ते अनुभव येऊ द्यावे लागतात. अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर लहान मुलाला सायकल शिकवताना त्याच्या मागे हात धरून आपण पळत जातो. पुढे खड्डा आहे बघ, बाजूला पाणी आहे बघ, मी पकडलंय तुला, घाबरू नकोस असं आपण सांगतो त्याला. तू सायकल चालव असं म्हणत नकळत हात सोडतो, तोपर्यंत ते मूल सायकल चालवायला शिकलेलं असतं. आपलं मूल पडेल ह्या भीतीने आपण जर हातच सोडला नाही तर तो सायकल कसा शिकणार, तो कधीच शिकणार नाही. आणि म्हणून ही जर सायकल चालवायला शिकवायचं असेल किंवा कुठलीही गोष्ट त्याला स्वतःला शिकायची असेल तर मागे फक्त हात धरल्यासारखं करायचंय, मी तुझ्या पाठीशी आहे, तू हो पुढे. हा विश्वास आपल्या मुलाला वाटला पाहिजे. आता युद्धासाठी आलो आहोत तर समोर अफाट सैन्य असणार आहे हे काय अर्जुनाला माहिती नव्हतं का? युद्धासाठी आलोय म्हणजे सैन्य तर असणारच आहे, पण तरीही त्याला पुन्हा पुन्हा ते सैन्य का पाहायचं होतं? समोर सगळे स्वजन असणार आहेत हेही माहिती होतच, पण कल्पना करणं आणि प्रत्यक्ष बघणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आणि म्हणूनच हा जो अनुभव आहे त्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू दे, हा अनुभव घेऊ दे. आणि म्हणून श्रीकृष्णाने रथ मध्यभागी नेऊन उभा केला. आपण एखाद्या ठिकाणी जातो तेव्हा तिथे प्रचंड गर्दी असते. आपण घरी आल्यानंतर सांगतो की बापरे काय गर्दी होती, पण घरच्या माणसाला तो ऐकून घेतो, पण त्याला त्या गर्दीचा अनुभव जेवढ्या तीव्रतेने मला आलेला आहे तेवढ्या तीव्रतेने येईल का? नाही येणार. तो अनुभव त्याने घेतलेलाच नाही तर त्याला तो कसा येईल? आणि त्याच्यामुळे हे अनुभव घेऊ द्यावेत. तत्रापश्यत् स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान्
भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखिस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान् कृपया परयाविष्टो विषिदन्निदमब्रवीत्। अर्जुन उवाच दृष्टवेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशिष्यति वेपुथश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीवं स्रंस्रते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमवतीव च मे मनः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगा सुखानि च तैमेव स्थिता युद्धे प्राणान् त्यक्त्वा धनानि च आचार्यः पितरः पुत्रास्तथैव च पिता महाः मातुलः श्वशुरः पौत्रः श्यालः सम्बन्धितस्तथा एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो किन्नु मही कृते निहत्य धार्तराष्ट्रान्न का प्रीतिः स्याज्जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः तस्मान्नार्हान् वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव। त्यानंतर पार्थाने अर्थात पृथापुत्र अर्जुनाने त्या दोन्ही सैन्यांमध्ये असलेल्या काका, आजे, पणजे, गुरु, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे आणि हितचिंतक यांनाच समोर पाहिलं। तिथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेल्या कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला, हे कृष्णा, युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उपस्थित असणाऱ्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत। तोंडाला कोरड पडली आहे, शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहत आहेत। हातातून गांडीव धनुष्य गळून पडले आहे, अंगाचा दाह होतो आहे, तसेच माझे मन भ्रमिष्ठासारखे झाले आहे। त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाहीये। हे केशवा, मला विपरीत चिन्हे दिसत आहेत। युद्धात आपतांना मारून माझे कल्याण होणार आहे का? हे कल्याण होईल असे मला वाटत नाहीये। हे कृष्णा, मला तर विजयाची सुद्धा इच्छा राहिली नाही, राज्याची नाही की सुखाचीही नाही। हे गोविंदा, आम्हाला असे राज्य करायचे तरी काय? अशा भोगांनी आणि अशा जगण्याने तरी काय लाभ होणार आहे? आम्हाला ज्यांच्यासाठी राज्य, भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत, तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युद्धात उभे ठाकले आहेत। गुरुजन, काका, मुलगे, आजे, मामा, सासरे, नातू, मेहुणे, त्याचप्रमाणे इतरही अनेक आप्त आहेत। हे मधुसूदना, हे मला ठार मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारू शकत नाही। मग या पृथ्वीची काय कथा? हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला कोणते सुख मिळणार आहे? या आतताईंना मारून आम्हाला पापच लागणार आहे।
म्हणूनच हे माधवा, आपल्या बांधवांना, धृतराष्ट्र पुत्रांना आम्ही मारणे योग्य कसे? योग्य नाही, कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार? सुरुवातीलाच मी सांगितलं, गीता कालातीत आहे, सार्वत्रिक आहे. आजही युद्ध चालूच आहे. युद्ध हे प्रत्येक वेळी रणांगणावरच लढलं जातं असं नाही. मी म्हटलं तसं आज जगणं युद्धजन्य झालेलं आहे. कोणाचा मानसिक तर कोणाचा शारीरिक झगडा आहे. कोणी मानसिक व्याधींनी त्रस्त आहे तर कोणी शारीरिक व्याधींनी. कधी स्वतःचाच स्वतःशी झगडा आहे तर कधी स्वजनांशी हा झगडा आहे. अर्जुन जसा युद्धात सगळे आपलेच लोक पाहून भांबावून गेला, मानसिक दृष्ट्या त्रासून गेला, तशी परिस्थिती आजही अनेकांना अनुभवायला मिळते. त्यासाठी युद्धाची गरज नाही. अगदी सध्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आत्महत्या केलेल्या इंजिनियरचं देता येईल. त्याची लढाई स्वतःच्या बायको बरोबर होती, स्वतःच्या सासू बरोबर होती, स्वतःच्या मेहुण्याबरोबर होती. युद्धापेक्षा वेगळी परिस्थिती होती का ती? नव्हतीच. अशा परिस्थितीत लढणं योग्य. स्वतःचं आयुष्य संपवून लढाई अर्धवट राहिली असं बाण टाकून कसं चालेल? स्वतःचं आयुष्य जगून लढलं पाहिजे. अशी कितीतरी उदाहरणं पाहता येतील. मुलं चांगलं वागवत नाहीत, घरच्यांना बाहेर काढलं, सासू सुनेचं पटत नाही, सासू त्रास देते. आपलीच माणसं असतात ही सगळी. कधी नवरा डोमेस्टिक व्हायलन्स करतो, कधी बायको नवऱ्याविरुद्ध करते, कधी मुलं आई वडिलांना नीट वागवत नाहीत. कितीतरी गोष्टी. सामाजिक दृष्ट्या अगदी खंबीर आणि करारी असणारी एखादी स्त्री घरात नवऱ्याचा किंवा मुलाचा अन्याय सहन करताना दिसते. हे का होतं? तर आपल्या लोकांबद्दल असणारं प्रेम, ममता, मोह, ही भावना. काहीही झालं आहे तरी ही माझी माणसं आहेत, ही जी प्रेमाची भावना तिच्या मनात असते आणि त्याच्यामुळे ती हे सहन करत असते. आपण अनेकदा असंही ऐकतो की मागच्या जन्मीचा काहीतरी हिशोब बाकी आहे किंवा काय पाप केलं म्हणून हे लोक माझे नातेवाईक आहेत, असंही काही जणांना वाटतं. ज्यांच्याशी आपले काही भावबंध जोडलेले आहेत, अशा लोकांशी लढणं खूप अवघड असतं, मानसिक दृष्ट्या त्रासदायक असतं. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. काही जण उगाचच माझ्या श्रीमंतीमुळे, परिस्थितीमुळे माझ्यावर जळतात, अशा किंवा इतरही भ्रामक गोष्टींमुळे उगाचच स्वजनांशी वाकडं घेतात किंवा लोकांपासून अनावश्यक दूर राहतात. अशी ही टोकाची भूमिका कोणी घेऊ नये. न्याय गोष्टीसाठी जरूर लढा द्यावा. न्याय गोष्टीसाठी अगदी आपल्या नातेवाईकांचा विरोध पत्करावा लागला तरी तो विरोध पत्करून तो लढा द्यावा. इथे मला विभीषणाचं उदाहरण देता येईल. रावण त्याचा भाऊ, पण रामाकडे नीतियोग्य आणि न्याय्य कारण होतं, त्यामुळे तो रामाच्या बाजूने आणि रावणा विरोधात लढला. अजून सोपं करून सांगायचं तर आजच्या काळातलं उदाहरण देता येईल की एखाद्या माणसाने दरोडा घातला आणि तर जज समोर त्याची केस गेली तर जज काय करेल की त्याला शिक्षा सुनावेल आणि कायद्यानुसार जी काही शिक्षा असेल ती सुनावेल. पण जर असं घडलं की त्याचाच मुलगा दरोड्यासारख्या किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही गुन्ह्यामध्ये जर त्याच्या समोर उभा राहिला तर तितक्याच तटस्थपणे ती शिक्षा त्याला देता येईल का? तर ती देता आली पाहिजे. हे म्हणजे स्वजनांविरुद्ध सुद्धा न्याय गोष्टींसाठी लढणं याला म्हणतात. मला असं वाटतं की स्वजनांविरुद्ध न्याय गोष्टींसाठी लढणं म्हणजे काय, जे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं त्या काळामध्ये आणि ते आजही कसं लागू आहे हे मला वाटतं आता थोडंफार का होईना समजलं असेल. अजून भरपूर गोष्टी पुढे आपल्याला समजणार आहे. यद्यपेत्येन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् कथं न ज्ञेयमस्माभिः पापदस्मान्निवर्तितुं कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलं कुत्स्थं धर्मो विभवत्येव
इत्युत अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः त्रिषु दृष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकर संकरो नरकायैव कुलघ्नानान् कुलस्य च पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः दोषैरैतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्मास्कुलधर्माश्च शाश्वताः उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रम. अर्जुन पुढे म्हणतो की जरी लोभामुळे बुद्धिभ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्राशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी हे जनार्दना, कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरं करू नये? कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात. कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते. हे कृष्णा, पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि वार्ष्णेय स्त्रिया बिघडल्या असता वर्णसंकर उत्पन्न होतो. वर्णसंकर हा कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला नरकालाच नेतो. कारण श्राद्ध, जलतर्पण इत्यादींना मुकलेले यांचे पितर अधोगतीला जातात. या वर्णसंकर करणाऱ्या दोषांमुळे परंपरागत जातीधर्म व कुळधर्म उद्ध्वस्त होतात. हे जनार्दना, ज्यांचा कुळधर्म नाहीसा झाला आहे अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावे लागते असे आम्ही ऐकतो आहोत. अर्जुन सुद्धा माणूसच. त्याने सुद्धा पापपुण्याच्या कल्पना ऐकलेल्या असतील. त्याला सुद्धा ते शिकवलं गेलेलं असेल. समाजातील रूढी, परंपरा, नीती, अनीती या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्याचाही असणार. अर्जुन सुद्धा बुद्धिमान होता, पण परिस्थिती इतकी विपरीत होती की इतका बुद्धिमान माणूस सुद्धा अशा वेळेस पापपुण्याचा विचार करतो. माझं संपूर्ण कुळ बुडून जाईल, असा कुळनाश होईल अशी भीती त्याला वाटते. शेवटी माणूसच हा मोह आहे की मी गेल्यानंतर काय हे कोणालाच माहिती नसतं, तरी पण आपण आपल्या मुलांसाठी काहीतरी साठवत राहतो. आपल्या मुलांसाठी काय करायला पाहिजे याचं त्यांनी काय करायला पाहिजे याची तजवीज आपण आत्ता करून ठेवत असतो. आपण गेल्यानंतर खरं तर काय होणार आहे ह्याच्याशी आपल्याला काही चिंता असण्याची गरज नसते, पण आपण त्याची काळजी घेतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्माबद्दल सांगितलेलं आहे, तेही पुढे चालून येणारच आहे. पण त्याच्यामुळे मी जर ह्या सगळ्यांना मारलं तर ह्याचं पातक माझ्याबरोबरच माझ्या कुळालाही लागणार आहे असा मोठा विचार अर्जुन करतो. तो फक्त स्वतःच्या पापाचा विचार करत नाही, तर माझ्या कुळाचा संहार होईल असा विचार तो करतो. आणि त्याच्यामुळे पाप, पुण्य, नीती, अनीती ह्या सगळ्या गोष्टी शेवटी सज्जन माणूस या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, त्याच्यावरती त्याचा उहापोह करतो. आणि आलेल्या परिस्थिती समोर सुद्धा अर्जुन हा सगळा विचार करतोय. आणि श्रीकृष्णाला तो हा प्रश्न विचारतोय की मी असं कसं करू, माझ्याच ह्या सगळ्या स्वजनांसमोर मी कशी लढाई लढू आणि ह्यांना मी कसं मारू. अहो बत महत् पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्य सुखलोभेन हन्तु स्वजनमुद्यताः यदि माम प्रतीकारं शस्त्रं शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्. अर्जुन पुढे म्हणतोय की अरे रे, किती खेदाची गोष्ट आहे, आम्ही बुद्धिमान असूनही राज्य आणि सुख यांच्या लोभाने स्वजनांना ठार मारायला तयार झालो. हे केवढे मोठे पाप करायला उद्युक्त झालो बरे. जरी शस्त्ररहित व प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्र पुत्रांनी रणात ठार मारले तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल.
माणसाच्या मनात असा भ्रम अनेक परिस्थितीमध्ये उद्भवत असतो. बुद्धिमान माणसाला फक्त बुद्धिमान नाही, तो सज्जन पण असला पाहिजे. बुद्धिमान पण सज्जन असणाऱ्या माणसाला असे अनेक प्रश्न पडत असतात. एखाद्या परिस्थितीत माणूस हताश झाला की तो अनेक पर्याय तपासून पाहतो. आपण करतोय ते योग्य करतोय ना, हा एकच प्रश्न त्याला सतत भेडसावत असतो. अर्जुनानेही तेच केलं. माणसाला इतर वेळी जाचक वाटणाऱ्या रूढी परंपराचा स्वतःच्या स्वार्थानुसार त्याने आधार घेतला. आपण सुद्धा असं करतो बघा. अनेकदा अशी परिस्थिती निर्माण होते, आपण घाबरतो की हे मी चुकीचं का वागणार नाही, तर हे पाप आहे आणि मी हे पाप केलं तर माझ्या बाबतीत काहीतरी वाईट घडेल असं आपल्याला वाटतं आणि त्याच्यामुळे आपण घाबरून चुकीचं वागत नाही. हे पापभीरू माणसाचं लक्षण आहे. आज अगदी रणांगणावर जाऊन युद्ध लढायचे नसले तरी आपल्या आयुष्यात आपण अनेक युद्ध लढत असतो. कोणत्याही परिस्थितीत कर्म करत राहणे हेच माणसाचे कर्तव्य आहे. अगदी अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. ऑफिसमध्ये प्रमोशनची परीक्षा असते आणि घरातल्या अगदी जवळच्या माणसाचा मृत्यू होतो. बायको असेल, आई, वडील, कोणीही अगदी जवळचा माणूस. जेव्हा ही परिस्थिती युद्धापेक्षा कमी असते का? 10वी 12वीची परीक्षा आहे आणि घरात अशी एखादी घटना घडली तर माणसाला दुःख बाजूला सारून आपलं कर्म करावंच लागतं आणि ही परिस्थिती युद्ध सदृश्य असते. जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते त्यावेळेस माणूस अर्जुनाने जे केलं तेच करण्याचा प्रयत्न करतो. तो रूढी परंपरांचा आधार अशा वेळेस घेतो. कधी पापपुण्याचा हिशोब मांडतो. हे सगळं मनातल्या मनात त्याचं द्वंद्व चालू असतं की माझे हे गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीत मी परीक्षेला जाऊ का? हा स्वार्थीपणा नाहीये का? पुढच्या वर्षी परीक्षा देता येईल ना, मी आत्ताच परीक्षेसाठी कशासाठी जाऊ? हे पाप आहे का? असे प्रश्न पडतातच ना. पण अशा वेळी कृष्णासारखा कोणीतरी मार्ग दाखवतो, सांगतं की बाबा जा, तुझं हे खूप महत्वाचं वर्ष आहे, तू परीक्षा देऊन ये. कोणीतरी असतो कृष्ण पाठीशी. संजय उवाच एवमुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थ उपविशत् विसृज्य सशरैः चापं शोकसंविघ्नमानसः। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्यायः। संजय म्हणाले, रणांगणावर दुःखाने मन उद्विग्न झालेला अर्जुन एवढे बोलून बाणासह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात मान खाली घालून बसला. संजयाला सुद्धा धृतराष्ट्राला हे तटस्थपणे सांगायचं आहे. अर्जुनाची ती उद्विग्न असलेली अवस्था संजयाला सुद्धा समजतीये, पण धृतराष्ट्राला ही अवस्था समजली नसेल का? पण तो अंध, मी जसं सांगितलं, फक्त शारीरिक नाही तर मानसिक दृष्ट्या अंध माणसाचं हे लक्षण आहे की आपल्या स्वतःच्या माणसाच्या बाबतीत सुद्धा त्याला काय त्रास होतोय, त्याच्यावरती काय अन्याय होतोय, हे आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्याच्याकडे डोळे झाक करणं, जे धृतराष्ट्र सोयीस्कररित्या करत होता. इथेच पहिला अध्याय संपला. पुन्हा भेटू दुसऱ्या अध्यायामध्ये. तोपर्यंत हा माझा अर्थ तुम्हाला आवडतोय ना, हे मला सांगायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.